चेटकीन. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 22. मोहन त्या सर्वांचा निरोप घेऊन बंगल्याच्या फाटकाबाहेर पडताच सोनाली एकदम बाबांकडे वळली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही त्याला वाडीवर जायची परवानगी द्यायला नको होती, किंवा निदान आपल्यापैकी कोणीतरी त्याच्याबरोबर असायला हवं होतं. अगं, तो आपल्या इतक्या जवळच्या नात्यातला. शिवाय मागे पुढे वाडीच्या मालकी हक्कातही तो भागीदार होण्याची शक्यता आहे. पुढचं पुढे बाबा. आता तर तुम्ही मालक आहात ना. या क्षणी तर तुम्ही त्याला परवानगी खासच नाकारू शकला असतात, हो की नाही? हो, ते खरं आहे. पण तुझा एवढा विरोध कशासाठी आहे? तिथे ती रखमा एकटी. बरं मग तिथे सगळं सामान. तिचा आवाज लंगडा झाला होता. मनातलं खरं कारण ती त्यांना सांगूच शकत नव्हती, आणि सांगायला गेली तर त्यांचा अजिबात विश्वास बसला नसता. तिला एक गोष्ट समजत होती, आजी वाडीवर नाही अशा वेळी कोणत्याही परक्याचा तिथला वावर धोक्याचा ठरू शकत होता. कसलं सामान? पैसे दागिने म्हणत असशील तर तिथे काहीही नाही. काय रकमाला रोजच्या खर्चासाठी लागतील ते 150 असतील तेवढेच. यावर तिच्यापाशी बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही. ती सरळ आपल्या खोलीत आली आणि कॉटवर पडून राहिली. ते दुसरं घर, अनभिज्ञाला भुरळ घालणारं तिसरं घर, घातकी घर. त्या मथीचा बाप त्याच घरात गेला होता. त्याच घरात मथी गेली होती. कदाचित खिडकीतून तिला तिचा बाप दिसला असेल. बाबा आणि रघुमामाला काकू दिसली होती. त्या किरूलाही असंच काहीतरी दिसलं होतं. ज्यांनी दार उघडलं त्यांचा बळी गेला होता. आणि आता हा मोहन आपल्याच आजोबांचं घर म्हणून हमखास त्या घराकडे जाणार. पण ती मोहनला वाडीवर पाठवण्याच्या बाबांच्या निर्णयाला कसा पायबंद घालू शकली असती हेच तिला कळत नव्हतं. शेवटी केव्हा तरी अशी वेळ येते की तुम्हाला नियती स्वीकारावीच लागते. ती सगळी रात्र तिला शांत अशी झोप लागलीच नाही. दुसरा दिवस काही फारसा वेगळा नव्हता. सकाळी जाग आली तेव्हाच मनात अशी एक प्रिमोनिशन, तिचा शब्द होती की आज काहीतरी अशुभ घडणार आहे. वागण्यातला तिचा विमनस्कपणा आई, बाबा, दादा यांच्या लक्षात आल्याखेरीज कसा राहील? पण त्यांच्या चिंतामिश्रित प्रश्नांना आणि शंकांना ती केवळ मोघम उत्तरच देऊ शकली. दिवस मावळला तशी तिची अस्वस्थता वाढत चालली. रात्रीच्या जेवणात तर तिचं अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी जरा रागाने बाबा म्हणाले सुद्धा, सोने, कालपासून पाहतो आहे, तुझं काय बिनसलं आहे ते तरी सांग. ती मान हलवत म्हणाली, बाबा, माझीच चूक झाली. ती गोष्ट मी आज सकाळीच करायला हवी होती. वाडीवर जायला हवं होतं. वाडीवर? तू? हे काय नवीन? 3 दिवसापूर्वीच आपण परत आलो ना. तू मोहन तिथे जाणार आहे हे काही मला पसंत नाही. मोहन मोहन मोहन, त्याखेरीज तुला दुसरं काही सुचत नाही का? तिचं त्यांच्या शब्दांकडे लक्षच नव्हतं. मी तिथे आज हजर असायला हवं होतं. ती जवळजवळ स्वगतच बोलत होती. काही वेळा तू अगदी वैताग आणतेस बघ, बाबा शेवटी म्हणाले. स्पष्ट वक्तेपणा काही वेळा असा तापदायक असतो. ती त्याच विमनस्क अवस्थेत म्हणाली, बाबा, मी उद्या वाडीवर जाणार आहे. हां असे उसळू नका. आधी सरळ रघुमामाकडे जाईन आणि त्याच्याबरोबरच वाडीवर जाईन. मग काही हरकत नाही ना? तू काही आता लहान नाहीस. जगप्रवासाचा तुला अनुभव आहे. तेव्हा मी काय बोलणार? तो विषय तेवढ्यावरच थांबला. समाधान कोणाचं झालं नव्हतं. झोपायची वेळ झाली तेव्हा सोनालीला इतकं अस्वस्थ वाटत होतं की एखादी कांपोजची गोळीच घ्यावी असा विचार मनात आला. पण तिने गोळी घेतली नाही. शांतपणे पडून राहणं, मनाला कोणत्याही विचारापासून परावृत्त करायचं नाही, हाच मनावरचा ताण कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग होता. कोणत्याही घटनेला ती व्यक्तिशः जबाबदार नाही अशी जेव्हा मनाची खात्री पटली तेव्हाच मनाला जरा शांतता लाभली आणि झोपही आली. एका क्षणी ती झोपली होती, दुसऱ्या क्षणी ती टक्क जागी होती. एखाद्या सतारेच्या तारेसारखं शरीर झंझणत होतं. एखाद्या मोठ्या स्फोटानंतर व्हावी तशी कानात किर्र चालली होती. नाडी दौडत होती. ती कॉटवर उठून बसली. घड्याळात 1 वाजायला 5 मिनिटं कमी होती. काय झालं होतं? तिला ही अचानक जाग कशाने आली होती? साऱ्या शरीराला असा हा दरदरून घाम कशाने सुटला होता? हातांना कंप का जाणवत होता? झोपेत काही घाणेरडं स्वप्न पडलं होतं का?
ज्याची तिला मागून अजिबात आठवण नव्हती. तिची मनस्थिती पाहता हे अशक्य खास नव्हतं. शरीर ताळ्यावर यायला बराच वेळ लागला. डोक्यात अगदी मागे चाललेली कलकल शेवटपर्यंत कमी झालीच नाही. जशी जमली तशी तिने उरलेली रात्र काढली. ती पहाटे 5ला तयार झाली होती. तिच्या हालचालीच्या आवाजाने आईला अर्थात जाग आली होती. पायात सँडल चढवता चढवता सोनाली म्हणाली, आई, बाबांना उठवतेस का? त्यांना म्हणावं मला बस स्टँडवर सोडा. अगं पण आत्ता गाडी आहे का? मला माहीत नाही. जी मिळेल तिने जाईल. बाबांना उठव ना. गोविंदराव जागे होऊन त्यांची तयारी होईपर्यंत आईने पुन्हा एकदा चहा बनवला होता. चहा होताच एक शब्दही न बोलता गोविंदरावांनी जीप बाहेर काढली आणि सोनाली शेजारी बसता जीप सुरू केली. जीप स्टँडच्या मोठ्या फाटकाबाहेरच थांबवली. सोनाली उतरली तशी त्यांनी विचारलं, पैसे घेतले आहेस ना बरोबर? हो, आणि तुम्ही गेलात तरी चालेल. माझी काही काळजी करू नका. ठीक आहे तर मी जातो. 6:30ची एकच गाडी होती. तिने ती पहिल्यांदा वाडीवर गेली होती. त्यावेळच्या प्रवासात नाविन्याचं आकर्षण होतं. मुलखाबद्दल कुतूहल होतं. त्याच्या तुलनेत आजचा प्रवास वृक्षच म्हणायला हवा. शिवाय मनावर सतत ताण होताच. वाडी फाट्याशी गाडी थांबली. 1-2 मिनिटं वाट पाहून कंडक्टर तिच्याजवळ आला. इथे उतरायचं नाही बाई? त्याने विचारलं. म्हणजे आई आणि आपण फाट्यावर उतरल्याचं त्याच्या ध्यानात होतं तर. ती जराशी हसून म्हणाली, नाही, आज नाही. गाडी थांबवल्याबद्दल थँक्स. श्रीवर्धनला पोचल्याबरोबर खांद्याला बॅग लावून सोनाली निघाली. रघुमामाच्या घराच्या साधारण खुणा लक्षात होत्या. घर सापडायला तिला फारसे कष्ट पडले नाही. दार मामीनेच उघडलं. पण सोनालीला पाहून तिला नवल वाटलेले दिसलं नाही. सकाळीच गोविंदाचा फोन आला होता, तू येते आहेस म्हणून. ये, मामी म्हणाली. रघुमामा कुठे आहे ग मामी? अगं ते कालच मुंबईला गेले. 2 दिवसात परत येतो म्हणाले. मुंबईला? अगं बाई. सोनाली मटकन खाली बसली. का ग? येईल की परत उद्या परवा, मामी म्हणाली. उद्या परवा येऊन काय उपयोग ग मामी? मी त्याला आत्ताच बरोबर घेऊन वाडीवर जाणार होते. ती खुर्चीवरून एकदम उठून उभी राहिली. मामी, जीपच्या किल्ल्या दे. जीपच्या किल्ल्या? मामी नवलाने म्हणाली. आणि चालवणार कोण? कोण म्हणजे काय? मी चालवणार, सोनाली म्हणाली. तू? मामी तिच्याकडे नवलाने पाहतच राहिल्या. मग त्यात काय एवढं मोठं आहे? तिकडे अमेरिकेत नुसतं कॉलेजात यायला रोज 7-8 मैल गाडीने यावं लागतं. वीकेंडला कुणाकडे गेले तर सहज 100-200 मैलांची सफर होते. वाडी काय जेमतेम 15 मैलावर आहे. पण ही जीप? अगं मामी, डॅशबोर्डवर गिअरचा नकाशा असतो आणि 2-4 फर्लांग गाडी चालवली तर आपोआप हात बसतोच. खरंच दे ग किल्ल्या, मला निघायला हवं. मामीला ते पसंत नव्हतं, पण सोनाली म्हणत होती ते नाकबुलही करता येत नव्हतं. शेवटी तिने आतून किल्ल्या आणून दिल्या. गाडीत चढत सोनाली म्हणाली, रघुमामा आला की त्याला माझा नमस्कार सांग. मघाशी बस वाडी फाट्यापाशी थांबली होती, त्याचा एक फायदा झाला होता. सोनालीला फाट्याच्या आसपासच्या खुणा पाहून लक्षात ठेवण्याची एक संधी आपोआपच मिळाली होती. तेव्हा फाटा सापडायला तिला अजिबात शोधाशोध करावी लागली नाही. ती इथे पहिल्यांदा आली होती त्यावेळी वाटेतच उतरून आली होती. त्या मानाने यावेळी जरा उशीरच झाला होता. भरती आली असेल, पण जीप थांबवण्याइतकी नसेल एवढीच आशा ती मनात करू शकत होती. पाण्याची पातळी बरीच वर होती. पाणी कदाचित हबच्याही वर येणार असेल. गाडी स्टॉल व्हायला नको होती. तिने गाडी दुसऱ्या गिअरमध्ये टाकली आणि वेगाने पाण्यातून काढली. दोन्ही बाजूंना जवळजवळ 10 फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत होते. केवळ जीप होती म्हणूनच पाणी पार करता आलं. पाणी मागे गेल्यावर हुश करत तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि वेग कमी केला. दिवस मावळला होता. संधीप्रकाश होता. हेडलाईट लावण्याइतपत अंधार नव्हता. गाडी शेवटच्या वळणावर आली तेव्हा तिला स्वयंपाकघरातला प्रकाश दिसला. गेल्या गेल्या ती रखमाला गरमागरम चहा बनवायला सांगणार होती. गाडी व्हरांड्यासमोर येऊन थांबली. सोनालीने एक हॉर्न दिला. तिची कल्पना होती रखमा लगबगीने बाहेर येईल. पण 4-5 मिनिटं झाली तरी तिची काही खून दिसेना. वास्तविक या शांततेत ती घरात कोठीही असली तरी तिला हॉर्न ऐकू जायलाच हवा होता. मनावर काळजीचं एक पटल आलं. जीपमधून उतरून सोनाली स्वयंपाकघरात आली. ओटा साफ होता.
भांडीकुंडी जाग्यावर होती. स्वयंपाकच काय, चहासुद्धा केल्याची काही खूण दिसत नव्हती. रखमा, सोनालीने हाक मारली. तिची हाक घरातल्या शांततेत शोषली गेल्यासारखी वाटली. सोनालीची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढतच चालली होती. आत्ताच्या अवसेच्या वेळी रखमा घर सोडून कुठे जाणार? ती आत पाऊल टाकणार होती, पण तेवढ्यात तिचं लक्ष पायातल्या सँडलकडे गेलं. 10-15 दिवसातच भारतीय रीतिरिवाज पाळायची सवय लागली होती. तिने सँडल काढून ठेवली. आत जाऊन बाथरूममध्ये तोंड हातपाय धुतले आणि टॉवेलला पुसत पुसत ती परत स्वयंपाकघरात आली आणि देवाऱ्यासमोर बसली. आधी आजोबा, मग आजी आणि मग रखमा या देवांची पूजा करत असतील. आजचा पहिला दिवस असेल की पूजा झाली नाही. ती इथे हजर झाली हा एक चांगलाच योगायोग मानायचा का? अत्यंत लीन होऊन अगदी मनोभावाने तिने त्या देवांना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद मागितले आणि संकटसमयी संकट निवारणासाठी अवतीर्ण होण्याची प्रार्थना केली. आता घटकाभर रखमाचा शोध घ्यायला हवा होता. तिने फ्रीज उघडला. मधल्या कप्प्यात अगदी लाल भडक सफरचंद होती. त्यातली 2-3 तिने काढून घेतली आणि एक खात खात ती फिरली. तळमजला, दुसरा मजला आणि माळा, पण रखमाचा कुठेही पत्ता नव्हता. एक सफरचंद खाऊन झालं होतं, दुसरं तिच्या हातात होतं. ती परत स्वयंपाकघरात आली. ओट्यापाशी रखमा पाठमोरी उभी होती. रखमा, सोनाली म्हणाली. अगं, कुठे होतीस ग इतका वेळ? रखमा सावकाश सावकाश तिच्या बाजूला वळली. रखमा कसली? रखमाची एक विद्रूप हिडीस नक्कल, मातट काळा वर्ण, काळे डोळे, मोठाली पांढरी बुबळं, विचकटलेले काळे दात. एक क्षण काळ गोठला. त्या गोठलेल्या क्षणात मनात विद्युत वेगाने विचार येऊन गेले. शेवटी त्याने रखमाचा बळी घेतला तर? आयुष्याचा प्रत्येक क्षण भीतीच्या सावलीत जगून ही रखमा इथून हलली नाही. इतरत्र वास्तव्याच्या सोयी आणि आमंत्रणे असूनही स्वतःचा विचार तिने कधीच केला नाही. आजीच काम जसं जमलं तसं ती पुढे रेटत राहिली. साधी भोळी, अडाणी, श्रद्धाळू रखमा. पण या विचाराभोवती जीव घेण्या भीतीचं वलय होतंच. म्हणजे तीही आता त्याच्या खोड्यात अडकली होती. तिचाही शेवट तसाच होणार होता का? पण आजीही एकदा अशी बेसावधपणे त्यांच्या गाड्यात सापडली होती. पण पाण्याचा कलश मंत्रून तिने त्याचा वापर केला होता. तुझंही रक्त आजीच आहे, रखमा म्हणाली होती. अशी जीवाची बाजी लावलेली असताना तिची कसोटी लागणार होती का? पण काय हरकत आहे? केव्हा तरी हा क्षण यायचाच होता. हा समोरचा हिडीस आकार, अश्राप जीवावर बेतणारी ही दृष्टशक्ती, फसवले गेलेले मोरेश्वर आजोबा, ती अल्लड अजानमथी, 5-25 रुपयांच्या आशेने आलेला तो केरू, पूर्वजांचा शोध घेत आलेला सरळ साधा मोहन, आजीची जन्मभर साथ करणारी अडाणी रखमा. या साऱ्यांचा साधेपणा हाच त्यांचा दोष होता का? त्यांचं रक्षण करणारा कोणी नव्हता का? मनातली चीड आणि मनातला संताप क्षणाक्षणाला वाढत चालला होता. भीतीवरही मात करणारा संताप. उजव्या हाताला काहीतरी गरम स्पर्श झाला. सोनालीने हाताकडे पाहिलं. हातात ते सफरचंद होतं. सोनालीचा चेहराही आता एका कठोर हास्याने उजळला. तोंडातून पारंपरिक गृहिणीचे शब्द निघाले. गेली कितीतरी वर्ष तिचं वाचन, चिंतन, मनन इंग्रजीतूनच चाललं होतं. स्वाभाविकच त्या संदर्भातले शब्द इंग्रजीतच मनासमोर साकारले. यू स्वान ऑफ सिन अँड करप्शन, यू इव्हिल वर्म आउट ऑफ हेल. सफरचंद असलेला हात वर गेला. टेक धिस, ती ओरडली. मस्तकातून पायापर्यंत एक जबरदस्त सनक सरसरत केली. सारी शक्ती एकवटून तिने सफरचंद त्या आकृतीवर फेकून मारलं. ते बरोबर छातीवर आपटलं. असंख्य चंदेरी किरणांच्या फुलझडीसारखं ते उमललं. समोरच्या चेहऱ्यावरचं आसुरी हास्य गोठलं. चेहरा तडकला. फेस आवाज झाला. ती आकृती नाहीशी झाली. टेबलापाशी फक्त रेती होती. रेतीचा एक लहानसा ढीग. सोनालीचं डोकं कलकलत होतं. शरीराचे स्नायू ताठ झाले होते. कानात ठणठण घंटानाद होत होते. हातांना मुंग्या आल्या होत्या. वाटत होतं शांतपणे कोठेतरी पडून राहावं, पण ते शक्य नव्हतं. अजून काम बाकी होतं. आधी घराचं संरक्षण. तिने फ्रीजमधून पाण्याची एक उंच बाटली काढली. दोन्ही हातात धरून समोर धरली.
तिच्या डोळ्यांसमोर चित्र होती ती बाभळीच्या काटेरी कुंपणाची, काटेरी तारेच्या वेटोळ्यांची, हिंस्र जलचरांनी व्यापलेल्या खंदकाची, भरभक्कम पोलादी तटबंदीची. बाटलीतलं बर्फासारखं पाणी गरम झालं होतं. घराच्या आतल्या भिंतीच्या तळापाशी सर्वत्र तिने त्या पाण्याचा शिडकावा केला. आता तिला पुढच्या कार्यक्रमासाठी निवांतपणा मिळणार होता. तिने देवाराखालचा कप्पा बाहेर ओढला. आत तो रेशमी कापडाचा बटवा होता. उघडून पाहण्याची आवश्यकताच नव्हती. फळीवरून नजर फिरवता तिला ती थाळी दिसली. थाळी खाली घेतली तेव्हा तिला दिसलं की थाळी काळ्या रेतीने भरलेली होती. तिने बटव्याचं तोंड मोकळं केलं आणि आतल्या सर्व काळ्या बिया त्या रेतीवर ओतल्या. हातांनी मिश्रण अगदी चांगलं एकजीव केलं. मग टेबलाच्या ड्रॉवमधली चकचकती तीक्ष्ण धारेची सुरी काढली. सुरी एकदा पाण्याखाली चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि मग डावा अंगठा थाळीवर धरून सुरी अंगठ्यावरून फिरवली. लाल भडक रक्ताची धार लागली. थाळीवर सर्वत्र तिने रक्त पडू दिलं आणि मग अंगठा पाण्याखाली धरला. फडक्याने पुसला. हात डोक्यावर धरला. उजव्या हाताने कपाटातली औषधाची पेटी काढली, उघडली. त्यातलं अटेन्सिव्ह प्लास्टर काढलं. अंगठ्याभोवती व्यवस्थित बसवलं. मग फळीवरची टोपली काढली. टोपलीखाली थाळी झाकून ठेवली. घड्याळात 8 वाजले होते. पहाटे 3 वाजेपर्यंत तरी थांबावं लागणार होतं. त्या क्षणी सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. बाहेरच्या खोलीतल्या एका प्रशस्त आरामखुर्चीत सोनाली आरामात पोहडली होती. अंगावर पातळसर शाल ओढून घेतली होती. तास 1.5 तासाने डुलकी लागली तर हवीच होती. रात्रभर विश्रांतीचा प्रश्नच नव्हता, कारण पहाटे 3-3:30ला परत कार्यक्रम होताच. हा कोणता गुणधर्म होता जो एखाद दुसरी पिढी ओलांडून प्रकट होत होता? जेनेटिक्स किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास करायची वेळ तिच्यावर आलीच नव्हती. इंट्रोडक्टरी कोर्समध्ये काय एक क्रेडिट घेतलं असेल तेवढंच, पण त्या अनुषंगाने इतर वाचन बरंच झालं होतं. आजीने केलेल्या किंवा तिने केलेल्या क्रिया या चमत्काराच्या श्रेणीतच मोजल्या गेल्या असत्या. पण जगाच्या सर्व देशांत, सर्व काळी, सर्व वंशात या चमत्कारांची परंपरा चालत आली होती. आजी किंवा ती काही अपवाद नव्हती किंवा यात नैसर्गिक असंही काही नव्हतं. फक्त त्यातला एक नवा घटक तिच्या ध्यानात आता आला होता. अनुवांशिकता. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत अशी वर्षामागून वर्ष चाललेली क्रिया, पण फार फार क्वचित वेळा प्रगट होणारी. अनुवांशिकता आली म्हणजे जीन्स आलेच, याचा अर्थ क्षमता असणारच, पण ती अफाट होणार नाही. रिप्रेसर जीन्स संबंधात काही वाचल्याचं तिला आठवत होतं. आणि शेवटी रक्ताचा प्रत्यक्ष संबंध होता. रक्तपेशी, शरीरातल्या जरा वेगळ्या प्रकारच्या पेशी. बोन प्लाझ्मा त्यांची उत्पत्ती होत होती, पण रक्तप्रवाहात मिसळण्याआधी त्यांना एका इतक्या चिंचोळ्या मार्गाने जावं लागत होतं की त्यांचा न्यूक्लियसच बाहेर खेचला जातो. न्यूक्लियसशिवायच त्या पेशी आपलं उरलेलं 7-8 दिवसांचे आयुष्य त्यांचं कार्य करीत असतात. न्यूक्लियस नाहीत म्हणजे त्यांच्या शेवटपर्यंत कोणताही बदल व्हायचा नाही. प्रत्येक पेशीत लक्षावधी हिमोग्लोबिनचे रेणू. कल्पना येणार नाही इतक्या शीघ्र गतीने सेकंदाला हजारो वेळा होणारी आतली पाण्याची हालचाल, यासाठी केवढा मोठ्या प्रमाणात शक्ती लागत असेल. हा जो वंशपरंपरागत गुण प्रकट होत होता तो रक्तपेशीत होत होता का? प्रत्येक पेशीत होणाऱ्या शक्तीच्या प्रचंड उत्सर्गातली अगदी 1/1000% शक्ती जरी अन्य काही मार्गाने साचवता आली तर प्रत्येक पेशीतले लक्षावधी रेणू, प्रत्येक थेंबातल्या लक्षावधी पेशी, शक्तीचा केवढा साठा. आणि या रक्तावर पोचली गेलेली ती विचित्र वनस्पती, काही मार्गाने हीच शक्ती त्या बियांत साठवली जात होती का? प्रत्येक राई एवढी बी क्षणार्धात प्रचंड शक्तीचा उत्सर्ग करू शकत होती. विचार किती विविध दिशांना धावत होते. आणि हे फक्त भौतिक रासायनिक पातळीवर झालं, पण आजीने पाण्यावर किंवा गोळ्यांवर केलेला परिणाम, रागाचे, भीतीचे, हिंस्र लालसेचे जसे काही अतिसूक्ष्म फेरोमोन हवेत पसरत जातात, दूर अंतरावर काही परिणाम घडवून आणतात, तसल्याच मार्गाने हे काही नवे फेरोमोन उत्सर्जित होतात का, ज्यांचा बाह्यसृष्टीवर असा दृश्य परिणाम होतो. अशा उत्सर्जनासाठी ती आणि आजी यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या शरीरात काही खास हार्मोन निर्माण होतात का? तिला जाणवलं हे स्वैरविचार मंथन आहे.
अशक्य, असंभाव्य, अविश्वसनीय पण सत्य घटनांना कोणत्या तरी सृष्टी नियमांच्या चौकटीत बसवण्याची ही खटपट होती. शेवटी तर्काचा पाया नसेल तर माणूस तर्कदृष्टतेच्या पोकळीत अधांतरी तरंगायला लागेल. तिला डुलकी लागली असली पाहिजे, कारण कसल्या तरी आवाजाने ती एकदम दचकून जागी झाली. तोच आवाज पुन्हा आला, खिडकीबाहेरच्या मातीत पावलं घासल्याचा आवाज. ती झोपेत असली तरी मेंदू अतिशय सावध होता, म्हणूनच पहिल्या आवाजाशी तिला जाग आली होती. खिडकीबाहेर काहीतरी होतं. बाह्यरूप काही असेल, आत दुष्टतेचा काळा अर्क भरलेला असणार. बाहेर पाहण्याची आवश्यकताच नव्हती. खोलीत दिवा नव्हता, पण स्वयंपाकघरातल्या दिव्याचा प्रकाश इथपर्यंत पोचत होता. घड्याळातली वेळ दाखवण्या इतका पुरेसा होता. रात्रीचे 2:30 वाजले होते. तिची वेळ आली होती. ज्या रात्रीच्या प्रवासात रखमाला घेऊन आजी गेली होती, त्याच प्रवासावर तिलाही आता जायचं होतं. त्या घरात जिवंत आणि मृत, चांगलं आणि वाईट यांना दुभागणाऱ्या रेषेवर ते घर उभं होतं. तिच्या दुनियेच्या काठावर ते घर होतं. तिथे तिला जायचं होतं. प्रत्येक खोलीत प्रवेश करायचा होता, खालपासून वरपर्यंत, प्रत्येक मजल्यावर. त्या मजल्यावर सुद्धा, जिथे फार फार पूर्वी ते रेतीचे पुतळे ओळीने मांडून ठेवले होते, त्या माळ्यावर. धीटपणा दाखवून तिने जबाबदारी शिरावर घेतली होती खरी, पण तिचं धैर्य, तिचा आत्मविश्वास हे सर्व शेवटपर्यंत राहणार होतं का? भाग 22 समाप्त. चेटकीण. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.